डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आणि देवगाव रंगारी येथील श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय समाज सुधारणेत समाजसुधारकांचे योगदान या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेबद्दल माहिती देत आहेत या परिषदेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर कालिदास भांगे। भारतीय समाज सुधारणेत समाज सुधारकांचे योगदान या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे। या राष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये हा विषय निवडण्यासाठीचं प्रयोजन असं आहे, भारतीय समाजामध्ये नवोदित लेखक संशोधक आणि पुढच्या पिढीला महापुरुषांनी भारत निर्मितीमध्ये महाराष्ट्र निर्मितीमध्ये कोणतं योगदान दिलेलं आहे हे पुढील पिढीला ज्ञात व्हावे, माहिती व्हावी ह्या हेतूने आम्ही श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालय देवगाव रंगारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा विषय या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे। संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि अभ्यासक, समाजाच्या चळवळीविषयी असणारे अभ्यासक यांना हा विषय समोर ठेवून त्याच्यामध्ये उपविषय आम्ही दिलेले आहेत। त्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक कार्य, सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी केलेल्या शिक्षणविषयक लढा, त्याचबरोबर सामाजिक चळवळी, समाज सुधारण्यामध्ये एक प्रकर्षाने म्हणाल तर न्हाव्याचा संप असेल, भ्रूण हत्येपासून केलेल्या हे असेल, मुलांना आणि स्त्रियांना आत्महत्यापासून परावृत्त करण्याची भूमिका असेल, अशा वेगवेगळ्या सामाजिक चळवळीच्या अनुषंगाने का समाज सुधारण्याच्या अनुषंगाने तत्कालीन सामाजिक परिस्थितीमध्ये या महामानवांनी केलेलं काम, त्याचबरोबर स्वतंत्रोत्तर कालखंडामध्ये आणि स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्या ज्या योजना आखल्या आणि काम केलं, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, वंचितांना आणि यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे योगदान दिलेले आहे, भारतीय संविधानामध्ये वेगवेगळ्या कलमांच्या माध्यमातून जो अभ्यास केलेला म्हणजे समाजासमोर ठेवलेला आहे, यांच्यावर लिखाण व्हावं। त्याचबरोबर राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी समाज सुधारण्यासाठी एक अशिक्षित असून हे कुठलं योगदान दिलेलं आहे, या योगदानावर लिहावं। त्याचबरोबर अहिल्यादेवी होळकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षण संस्थांचं जाळं भारून वंचित घटकापर्यंत शिक्षण देण्याचं काम केलं आणि त्यांनी ज्या परिस्थितीमधून त्यांनी योगदान दिलं ती परिस्थिती आजच्या नवीन पिढीला ज्ञात व्हावी या हेतूनेही तो विषय आपण ठेवलेला आहे। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठेंचे जे साहित्य आहे, 1.5 दिवस शाळा शिकून त्यांनी जे की मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे लावणी असेल, पोवाडे असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र निर्मित एकीकरण समितीमध्ये किंवा मुंबई महाराष्ट्राची व्हावी या हेतूने कामगारांचे, वंचितांचे प्रश्न त्यांनी अत्यंत पोटतिडकीने आणि व्यवस्थितपणाने मांडणी केलेली आहे। आज त्यांचं साहित्य ही लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडणी होऊन संशोधकांनी लिखाण करून ते आम्ही ग्रंथ रूपाने संपादित करणार आहोत।